Good morning, my dear student. Today we are going to discussing about the different type of the model organism in which the process of estimation of the gene, its number, chromosome has been determined. ते आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे बेटा. कोणते ऑर्गॅनिझम आहेत त्याबद्दलची आपण चर्चा करू. सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे की ह्यूमन बीइंग मध्ये आपल्याला एक्झॅक्ट किती प्रमाणामध्ये किंवा किती क्रोमोसोम्स वगैरे आहेत. बघा, ह्यूमन बीइंगला आपण होमोसेपियन असं त्याचं बायोलॉजिकल नाव आहे बेटा. 46 नंबर ऑफ द क्रोमोसोम्स आहेत आणि जवळपास 33,000 नंबर ऑफ एस्टिमेटेड जीन्स आहेत मानवाच्या बॉडीमध्ये आणि जवळपास 3 मिलियन बेस पेअर्स आहेत. ते बी एस्टिमेटेड अंदाज आहे. त्याच्यानंतर माय डिअर स्टुडंट दुसरं माऊसचं बायोलॉजिकल नाव आहे मस्क्युलस. नंबर ऑफ द क्रोमोसोमची संख्या आहे 40. नंबर ऑफ द एस्टिमेटेड जीन्स आहेत 25,000 आणि जे नंबर ऑफ बेस पेअर्स आहेत जे अप्रॉक्सिमेट आहेत किंवा एस्टिमेट आहेत 2.9 बिलियन्स एवढे आहेत. त्यानंतर बेटा फ्रूट फ्लाय, ज्याला मराठीमध्ये आपण फळमाशी म्हणतो, त्या फळमाशीचं नाव आहे बेटा बायोलॉजिकल ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोसोमची संख्या 8 आहे. 13,000 जवळपास त्याच्यामध्ये जीन्स प्रेझेंट आहेत आणि 165 मिलियन एवढे बेस पेअर मुलांना आणि मुलींना आपल्याला त्यामध्ये दिसतात बेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काही आपल्याला प्लांट बद्दलची सुद्धा माहिती मिळवायची आहे. आता प्लांट मध्ये जर विचार केला आपण तर प्लांट मध्ये अरेडॉप्सिस थॅलियाना, ठीक आहे, अरबिडॉप्सिस थॅलियाना आहे. जवळपास त्याच्यामध्ये 10 नंबर ऑफ द क्रोमोसोम्स आहेत, 25,000 जीन्स आहेत बेटा आणि अप्रॉक्सिमेटली जवळपास 157 मिलियन एवढे बेस पेअर आहेत. राऊंड वर्म गोलक्रमी आहे, सिनोरॅप्टिडिस एलिगन्स त्याला आपण म्हणतो. जवळपास 12 क्रोमोसोम्स आहेत, 19,000 नंबर ऑफ द जीन्स आहेत आणि 97 मिलियन्स इतके त्याच्यामध्ये बेस पेअर्स आहेत. त्यानंतर एक ईस्टची सेल आहे, ज्या सेलला आपण सॅक्रोमायसिस सेरिविसियाई असे म्हणतो बेटा. त्याच्यामध्ये नंबर ऑफ जीन्स आहेत 32 आणि 6,000 हे जे आहेत त्याच्यामध्ये आपण काय करतो की जनरली एस्टिमेटेड टाइप ऑफ द हे काही क्रोमोसोम्स आहेत तेवढे जीन्स आहेत आणि बेटा 12 मिलियन इतके त्यामध्ये आपल्याला बेस पेअर सापडतात. ठीक आहे. आणि बॅक्टेरिया, ज्याला आपण इस्केर्शिया कोलाय असे म्हणतो, आणि त्या इस्केर्शिया कोलाय मध्ये एक हा कोण असणार आहे बेटा, जीन्स असणार आहे, जीन्स बोललो सॉरी क्रोमोसोम. आणि बाकी मुलांनो त्याच्यामध्ये पुन्हा आपण विचार केला तर 4,400 एवढे आपण नंबर ऑफ द जीन्स आहेत म्हणू आणि 4.6 मिलियन एवढे त्याच्यामध्ये बेस पेअर्स आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे काय काय होतं, ऑर्गॅनिझम कोणता, नंबर ऑफ जीन कोणते, त्याच्यामध्ये एस्टिमेटेड एक बेस पेअर किती यांची संख्या होती, हे खूप गरजेचं आहे आपल्याला आपण जिनोमिकची स्टडी करत असताना. ठीक आहे. द सिक्रेट ऑफ अवर कॉम्प्लेक्सिटी मे नॉट लाई in the number of our genes but we use them.
आता आपलं जे रहस्य आहे कॉम्प्लेक्सिटीचं, कॉम्प्लेक्सिटीचा अर्थ मराठीमध्ये काय होतो की आपण जटिल ऑर्गॅनिझम आहोत. The secret of our complexity may lie not in the number of our genes. It doesn't matter की number of genes किती आहेत, पण हाऊ वी यूज देम, आम्ही त्यांचा उपयोग कसा करतो किंवा आमच्यामध्ये त्याचा उपयोग कसा होतो, दॅट इज द मोर इम्पॉर्टंट. ओके, इट विल लीड टू अंडरस्टँडिंग द जीन स्ट्रक्चर अँड फंक्शन इन अदर स्पेसीज. ह्यामुळे एक गोष्ट आपल्याला कळते की स्ट्रक्चर ऑफ द जीन अँड द फंक्शन ऑफ द जीन इन अदर स्पेसीज वी शुड अंडरस्टँड. आपण ज्यावेळेस हे जिनोमिक बद्दल चर्चा करतो, ऍट दॅट इन्स्टंट व्हेरियस टाइप ऑफ ऑर्गॅनिझम इन विच वी एस्टिमेटेड द नंबर ऑफ द जीन्स, देअर स्ट्रक्चर अँड देअर फंक्शन अदर स्पेसीज मध्ये आपल्याला समजून जातं. ठीक आहे. सिन्स वी पजेस मेनी ऑफ द जीन सेम, आता आपल्याकडे काय आहे की बरेचसे जीन्स सेम आहेत आपल्याकडे. कुणासारखे सेम आहेत, तर ते आहेत बेटा फ्लाईज, माशीमध्ये आहेत ते सेम आहेत. राऊंड वर्म मध्ये भरपूर जीन आपल्या सारखे आहेत आणि माईस मध्ये सुद्धा आपल्यासारखे काही जीन्स आहेत. सिन्स वी पजेस मेनी ऑफ द जीन्स सेम ॲज दीज ऑफ द फ्लाईज आहे, राऊंड वर्म आहे, माईस आहे, such study will lead to the greater understanding of the human evolution. मग आम्ही ज्यावेळेस त्या फ्लाईजचा, राऊंडवर्मच्या, माईसच्या त्या जीनच्या स्ट्रक्चर फंक्शनचा अभ्यास करतो, तर धिस स्टडी कॅन हेल्प अस टू अंडरस्टँडिंग ग्रेटली ऑफ द ह्युमन इव्होल्युशन. मानवाची उत्क्रांती कशी झाली, ह्या उत्क्रांतीसाठी त्या ऑर्गॅनिझमच्या जीनच्या स्ट्रक्चरचा आणि फंक्शनचा आम्हाला उपयोग होतो. वी शुड क्लिअरली अंडरस्टँड द ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशन आपल्याला क्लिअरली अंडरस्टँड होऊ शकतं. ठीक आहे बेटा. आता आपण थोडेसे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टीकडे वळणार आहोत. डीएनए फिंगरप्रिंटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि आय होप दॅट की 10th स्टँडर्डला तुम्हाला ह्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती होती, 9thला 10thला. डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय? फिंगरप्रिंटिंग एरवी समजत असेल, पण डीएनए फिंगरप्रिंटिंग हे काय नसेल माहिती. सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की जीन्स प्रेझेंट ऑन दी क्रोमोसोम, माहिती आहे ना, गुणसूत्रांवर जनुके प्रेझेंट असतात, गुणसूत्रांवर जनुके. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द जीन? जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटरमिनिंग द कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझमला डिफरंट टाइप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ऑल दीज कॅरेक्टरिस्टिक्स आर डिटरमिन्ड बाय अ स्मॉल सेगमेंट ऑफ द डीएनए अँड दॅट इज अ जीन. म्हणजे जीन हा कुठल्याही प्रकारच्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरला डिटरमिन करणारा एक फॅक्टर आहे, एक घटक आहे. ओके. अँड फॉर द इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टर, आता तो डिटरमिन तर करतोच करतो. विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनेशन, अलॉंग विथ द डिटर्मिनेशन, इट कॅन इनहेरिट दॅट कॅरेक्टर इन टू द नेक्स्ट जनरेशन. नुसतं डिटरमिन करणे नव्हे, तर त्याला नेक्स्ट जनरेशन मध्ये इनहेरिट करणे म्हणजे ट्रान्समिट करणे सुद्धा जीनचं काम आहे. ओके बेटा. नेक्स्ट, ड्यू टू द रिकॉम्बिनेशन ऑफ द पॅटर्नल अँड मॅटर्नल जीन. आता रिकॉम्बिनेशन म्हणजे माहिती आहे ना, नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ द पॅरेंट स्पेशली मॅटर्नल अँड पॅटर्नल जीन्स वेअर रिकंबाईन, एकत्र येतात, रिकॉम्बिनेशन टेक्स प्लेस. ओके बेटा. तर हे जे रिकॉम्बिनेशन होतं त्याच कारणामुळे वी डिफर फ्रॉम अवर पॅरेंट. तुम्हाला माहिती आहे का रे, आपण आपल्या पॅरेंट सारखे सेम टू सेम दिसतो का? नाही. वी आर नॉट सेम लाईक अवर मदर, वी आर नॉट सेम लाईक अवर फादर, वी आर टोटली डिफरंट फ्रॉम देम. ठीक आहे ना, आम्ही त्याच्यापेक्षा डिफरंट आहोत त्यांच्यापेक्षा. का? because of due to the recombination of the paternal and maternal genes.
पॅटर्नल आणि मॅटर्नल जे जीन्स आहेत यांचं रिकॉम्बिनेशन झाल्यामुळेच आपण वेगळे आहोत. डिफरन्सेस also arise due to infrequent mutation that occur during the gamete formation. आता काय सांगायचं बेटा, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे सेल डिव्हिजनची प्रकार आहे. आता रिकॉम्बिनेशन इज द नॉट ओनली वन रिझन रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरन्स. आम्ही आई वडिलापासून डिफरन्स असण्याचं कारण म्हणजे केवळ रिकॉम्बिनेशन आहे का? नो. डिफरन्सिएशन किंवा डिफरन्स आल्सो अराइज्ड अजून एका गोष्टीमुळे उगम पावतं, इनफ्रिक्वेंट म्युटेशन. वारंवार घडणारं जे काही म्युटेशन आहे त्यामुळे सुद्धा, आणि दॅट म्युटेशन टेक्स प्लेस ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. जसे एग सेल असेल, स्पर्म सेल असेल, यांचं फॉर्मेशन होत असताना इनफ्रिक्वेंट म्युटेशन घडतं. म्युटेशन मीन्स सडन चेंजेस इन द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड इन द जीन. जीनच्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स मध्ये बदल होतो आणि बदल झाल्यामुळे त्याला म्युटेशन असे म्हणतो. दॅट चेंजेस विल बी ट्रान्समिटेड इन द नेक्स्ट जनरेशन अँड दे आर एक्सप्रेस. मग ह्याच कारणामुळे आपण त्यांना म्हणतो की इनफ्रिक्वेंट म्युटेशन. ड्यू टू ऑल दीज फॅक्टर, आता हे सगळे फॅक्टर लक्षात घेता, एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स ओन जेनेटिक मेकअप. या विश्वामध्ये जेवढे ह्युमन बिईंग अस्तित्वात आहेत ना बेटा, तर इच इंडिव्हिज्युअल, प्रत्येक ह्युमन बिईंग हॅज इट्स ओन जेनेटिक मेकअप. आणि प्रत्येकाचं जेनेटिक मेकअप हे युनिक आहे, म्हणजे नॉट सेम. सगळ्यांचं जेनेटिक मेकअप समान नाही आणि ते युनिक आहे. ते युनिक असल्यामुळं आपण त्याला फिंगरप्रिंट्स असे म्हणत असतो. काय म्हणतो त्यांना? फिंगरप्रिंट. म्हणजे आपल्या फिंगरच्या प्रिंट नव्हे, तर ते युनिट जेनेटिक मेकअप जे आहे, दॅट युनिट जेनेटिक मेकअप इज अ फिंगरप्रिंट्स. नेक्स्ट, द टेक्निक डेव्हलप्ड टू आयडेंटिफाय द पर्सन विथ द हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन अनालिसिस. आता बघा, आपण काही क्राईम सिरियल बघतो, उदाहरणामध्ये CID असेल, सावधान इंडिया असेल, असे काही बरेचसे सिरियल जे क्राईम सिरियल्स आहेत. तर त्या सिरियल्स मध्ये आपल्याला काही जे कॉम्प्लिकेटेड केसेस असतात त्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला DNA प्रोफाइलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंगची गरज लागते. आणि आपण ऐकलं असेल तर DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकच्या माध्यमाने किंवा DNA रिस्ट्रिक्शन अनालिसिसच्या माध्यमाने एखाद्या पर्सनला आयडेंटिफाय करणं. आता मी प्रवीण चव्हाण, मला आयडेंटिफाय करायचं आहे, तर माझ्याकडे बघून नव्हे, माझ्या आय कार्ड बघून नव्हे, माझं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन वगैरे बघून मला आयडेंटिफाय करायचं नाही. मग प्रवीण चव्हाणच्या DNAच्या रिस्ट्रिक्शन अनालिसिसच्या माध्यमाने प्रवीण चव्हाण आहेत हे सिद्ध करणे बायोलॉजिकली, तर ह्याला DNA प्रोफाइलिंग किंवा DNA अनालिसिस किंवा DNA फिंगरप्रिंटिंग असे सुद्धा म्हणतात. वाक्य परत एकदा सांगतो की धिस टेक्निक किंवा द टेक्निक डेव्हलप्ड टू आयडेंटिफाय, अशी एक टेक्निक आहे जी डेव्हलप केलेली आहे आयडेंटिफाय करण्यासाठी. कुणाला? व्यक्तींना, विथ द हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन अनालिसिस. त्याला म्हणायचं आपण DNA प्रोफाइलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंग असे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे ना. आता DNA रिस्ट्रिक्शन अनालिसिस, DNA रिस्ट्रिक्शन म्हणजे आता जे जेनेटिक मेकअप आहे ते, त्याचं अनालिसिस करणे म्हणजे स्पष्टीकरण करणे किंवा पृथक्करण करणे होय. अनालिसिस या शब्दामुळे आपण थोडंसं कन्फ्युज होण्याची गरज नाही. त्याची सूक्ष्म मायक्रो स्टडी करणे आणि मायक्रो स्टडी करून मग एखाद्याला ओळखणे की हे प्रवीण चव्हाण आहेत. ठीक आहे. दिस टाइप ऑफ द टेक्निक इज डेव्हलप्ड अँड दॅट टेक्निक इज कॉल्ड एज अ DNA प्रोफाइलिंग और DNA फिंगरप्रिंटिंग. The technique of the fingerprinting first given by Dr. Alex Jeffrey. आता ही फिंगरप्रिंटिंगची टेक्निक कुणी डेव्हलप केली, फर्स्ट कुणी दिली? ते ब्रिटिश जेनेटिसिस्ट आहेत, अनुवंश शास्त्रज्ञ आहेत ते ब्रिटिशचे, आणि त्यांना आपण एलेक्स जेफ्री असं म्हणतो त्यांचं नाव. त्यांनी हे फर्स्ट दिलेलं आहे. चला, द DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक जे आहे ती कशावर डिपेंड आहे बघा. एका प्रश्नाची उत्तर क्लिअरली मिळायला लागलेली आहेत. द DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक इज बेस्ड ऑन
आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. चला, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स मध्ये असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. न्यूक्लियोटाइड इज प्रेझेंट इन सिक्वेन्स. ठीक आहे. सो वी नीड टू आयडेंटिफाय दीज सिक्वेन्स. तो सिक्वेन्स आपल्याला ओळखायचा आहे. आणि कुठे असतो तो सिक्वेन्स? तर ह्या वंडर मॉलिक्यूल मध्ये म्हणजे डीएनए मध्ये. डीएनए वर जे काही आयडेंटिफिकेशन करायचं आहे आपल्याला न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सचं, तर त्याच्यावरती डिपेंड आहे. याच्यावर एमसीक्यू ला प्रश्न खूप येऊ शकतात. जेनेटिक्सचा पार्ट आहे. डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय? ते कुणा फर्स्ट तिला दिलं, कधी दिलं, डीएनए फिंगरप्रिंटिंग कशावर डिपेंड आहे किंवा बेस्ड आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे बेटा. पुढे अबाउट 99.9% of the nucleotide sequence in all person is the same. आता तुम्ही जो कोणी हा व्हिडिओ बघत आहात, तुमचा आणि माझा 99.99% हा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे तो सेम आहे. आलं लक्षामध्ये? हा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स सेम आहे 99.9% किंवा 99 म्हणलं तरी चालतं, सेम आहे. ओनली शॉर्ट म्हणजे 0.1% शॉर्ट सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. बरोबर ना बेटा? आता लक्षात यायला ना? फक्त 0.1%, ते 0.1%च जे डीएनएचा सिक्वेन्स आहे किंवा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये तो वेगळा वेगळा आहे. त्यामुळेच आपण एकमेकापेक्षा वेगळे आहोत. नाहीतर मग आपण सगळे त्या नेपाळ्यासारखेच दिसलो असतो, चायना सारखेच दिसलो असतो, आपलीच माणसं आपल्यालाच ओळखता आली नसती. मग सर ते तिकडच्या देशात आहे का तसं? नाही, तसं कुठल्याही देशात नाही. अलग लक्षामध्ये नाही. मग तिकडचे लोक सेम दिसतात याचा अर्थ कदाचित तिकडे असं 100%च त्यांचे जे काही न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स आहे इन ऑल पर्सन मध्ये सेम आहेत का? असं नसतं आणि नाही सुद्धा. दॅट इज देअर फिजिकल अपिअरन्स. ओके बेटा? त्याचं फिनोटिपिक एक्सप्रेशन आहे ते. तर मला काय म्हणायचं की ओनली शॉर्ट सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड डिफर फ्रॉम द पर्सन टू पर्सन. शॉर्ट आहे. त्याच्यानंतर बेटा पुढे जायचंय आपल्याला. पुढे जाऊन हे सांगायचं की इन द पॉप्युलेशन, लोकसंख्येमध्ये, एव्हरी पर्सन शो अनयुज्युअल सिक्वेन्स. आता हे जे पॉप्युलेशन आहे किती लोकांची, लाखो करोडो लोकांची, त्या पॉप्युलेशन मध्ये ना एक अनयुज्युअल असा एक सिक्वेन्स आहे. आणि तो सिक्वेन्स हा कमीत कमी 20 ते 100 बेस पेअरचा सिक्वेन्स, कळतो ना? क्रम आहे असा आहे. आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 100 बेस पेअर आहेत. मिनिमम 20, मॅक्सिमम किती? 100 बेस पेअर्स आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे तो परत 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 त्या रिपीट होतो. दे आर रिपीटेड सेव्हरल टाइम. अनेक वेळेस त्या डीएनए मध्ये त्यांचं रिपीटेशन होतं. तोच तो सिक्वेन्स परत 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 आपल्याला दिसतो. सिक्वेन्स अलग लक्षामध्ये. जसं आपण एखाद्या एसटीत प्रवास करत असताना एकाच नावाचे अनेक गावं आपल्याला दिसतात, एकाच नावाची गावं आहेत ना, तशाच पद्धतीनं एक तालुका आहे. तालुका म्हणजे डीएनए. आणि त्या तालुक्यामध्ये जी गावं असतात ते म्हणजे जीन्स आहेत. आणि किंवा जीन्स म्हणण्यापेक्षा ते बेस पेअर म्हणू, न्यूक्लियोटाइड म्हणू. तर सेम सेम गावं असतात ना, तर अशाच सेम नावाची गावं, अनेक गावं एकाच नावाची. तसं डीएनए मध्ये सुद्धा एक 20 ते 100 बेस पेअरचा सिक्वेन्स आहे जो रिपीट होतो पुन्हा पुन्हा. लक्षात घ्या. आणि मग पुन्हा पुन्हा रिपीट होतो, त्यामुळे त्याला व्हेरिएबल नंबर ऑफ टँडेम रिपीट्स असं म्हणतात. याचा फुल फॉर्म जाणून घेण्यासाठी बऱ्याच वेळेस एमसीक्यू ला प्रश्न आलेले आहेत. काइंडली अटेन्शन पेड करा. ठीक आहे बेटा? चलो. व्हेरिएबल याने बदलणारे. प्रत्येक वेळेस 20 ते 100 नसणार आहेत. 20 पासून सुरू ते 100च्या आत असा सेम सिक्वेन्स अनेक वेळेस येऊ शकतो. कधी 21 येईल, 22 येईल, 23, 24, 100 पर्यंत येऊ शकतील. ठीक आहे? आता लेंथ ऑफ द रिजन ऑफ द व्हीएनटीआर. आता व्हीएनटीआर ची लेंथ किती आहे?
80 बेस पेअर, कारण 20 ते 100. ठीक आहे बेटा, तेवढी लेंथ बी तेवढीच आहे. तर ती जी लेंथ आहे ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये समान नसते. द लेंथ ऑफ द रिजन हॅव्हिंग द VNTR, व्हेरिएबल नंबर ऑफ टँडेम रिपीट्स जे आहेत ना, तर ते टँडेम रिपीट्स पोरींना प्रश्न पडेल की VNTR काय आहे. तर मुला मुलींनी उत्तर द्यावं की अनयुज्युअल सिक्वेन्स ऑफ 20 to 100 बेस पेअर विच इज रिपीटेड सेव्हरल टाइम. एक असा न्यूक्लिओटाइडचा किंवा बेस पेअरचा सिक्वेन्स आहे जो कमीत कमी 20 ते 100 बेस पेअरचा आहे, आणि तो सिक्वेन्स परत 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 रिपीट 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 त्या डीएनए मध्ये येतो. त्यालाच VNTR असं म्हणलं जातं. सिंपल आणि साधी गोष्ट आहे. पुढे त्यानंतर मग चव्हाण सर, VNTR सर्व ऑर्गॅनिझम मध्ये सेम असतो का त्याची लेंथ? नसते. The length of the region having the VNTR is not same. It is the different in each individual. Hence, it is the key factor in the DNA profiling. आणि ह्याच कारणामुळे डीएनए प्रोफाइलिंग मधला जर की फॅक्टर कोणता असेल, डीएनए प्रोफाइलिंग इज टोटली डिपेंडिंग अपॉन दॅट VNTR. या VNTR वरच ते टोटली डिपेंड असणार आहे. ठीक आहे बेटा, तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये काय करणार आहोत की डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या काही ज्या स्टेप्स आहेत, सो वी नीड टू बी स्टडीइंग दी स्टेप्स विच इज इन्क्लुडेड इन द डीएनए फिंगरप्रिंटिंग क्लिअरली. तर त्या डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत किंवा स्टडी करायचे आहेत इन द नेक्स्ट व्हिडिओ. हा व्हिडिओ सुद्धा आपल्या सर्वांना खूप आवडला असेल. बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, त्या बघितलं त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. ठीक आहे, टिल देन गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर चाइल्ड.